हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज 25 ऑक्टोबर 2023 आपण पसायदानावर अभ्यास करतो आहोत जोशी काकांसोबत. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. धन्यवाद. हॅलो, हरिओम. सुरू करूया. ह्या पसायदान पाठ मालिकेतला आज आपला 4था पाठ आहे आणि आता आपण त्याची सुरुवात करूया नेहमीप्रमाणे प्रार्थनेने. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्यबिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. विश्व मागणी करणारं माऊचं पसायदान, त्याचा आपण अभ्यास करतो आहोत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ह्या सगळ्या चिंतनातून आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक तसंच सामाजिक जीवनामध्ये काय लाभ करून घेता येईल याचा सुद्धा विचार करत आहोत. कुठलाही यज्ञ जेव्हा सिद्धीला जातो त्यावेळी वैदिक संस्कृतीप्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो. तसा ज्ञानेश्वरांनी त्यांचा ज्ञानेश्वरी हा वाङ्मय रूपी यज्ञ सिद्धीला नेल्यानंतर पसायदान मागितलंय. पण ही पसायदान मागण्याची परंपरा संत मंडळीमध्ये पहिल्यापासून आहे. जसं ज्ञानदेवानी हे पसायदान मागितलं तसं आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकाळ हरीच्या दासा असा कृपाप्रसाद मागितला. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हे संत तुकारामांचं पसायदान आहे. आणि कल्याण करी देवराया जनहित विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी हे समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलं पसायदान आहे. पण ह्या सर्व पसायदानाचा अभ्यास केला तर असं म्हटलं जातं की संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदान म्हणजे ह्या सर्व पसायदानातील किंवा संत वाङ्मयातील अत्यंत तेजस्वी झगझगीत असा कौस्तुभ मणी आहे. आणि त्याच्याबद्दल अधिक चिंतन आपण करतो आहोत. हा संत ज्ञानदेवांचं पसायदान हा आपल्या सामाजिक जीवनात अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण बघतो अनेक कार्यक्रम झाल्यानंतर सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील किंवा कधी कधी राजकीय सुद्धा असतील, त्या कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये जो विषय आहे त्या विषयामध्ये व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, परमार्थाच्या हिताची व्यवस्था बघितलेली आहे. फक्त वरवरचं कौटुंबिक सुख नाही तर सर्व पद्धतीचं सुख, सर्वांगीण सुख
पण हा अर्थ लक्षात घेऊन बऱ्याच वेळा हे पसायदान म्हटलंच जातं असं नाही, किंवा या अर्थाविषयी जास्त जागरूकता सहसा दाखवली जात नाही. आपण बघतोय की या पसायदानामध्ये आपल्या खऱ्या हिताचं काय आहे ते अगदी कमीत कमी शब्दात पण ठासून भरलेलं आहे. फक्त आपण सगळ्यांनी त्याचं यथार्थ चिंतन करून त्या दिशेने वाटचाल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर का असं केलं तर पसायदानात आपल्याला माऊली नेमकं जिथे घेऊन जाऊ पाहतात तिथे आपण जाऊ शकू आणि मग त्यांच्या इच्छेप्रमाणे आपली कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. आता ही सगळी पूर्वतयारी आहे, अभ्यासाची पूर्वतयारी जी आहे ती आपल्याला त्या विषयाचा अभ्यास करताना त्याच्यातून काय साध्य करायचं आहे हा आधी आपला संकल्प पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्या विषयाकडे बघू शकतो. आता आपण गीतेचं पारायण करतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, गाथेचं पारायण करतो, अनेक पारायण करतो, पण ते पारायण करणं म्हणजे फक्त वाचणं होतं. ही जी पूर्वतयारी आपण म्हणतोय त्या विषयाचा किंवा त्या ग्रंथाचा योग्य पद्धतीने अर्थाचं आकलन होऊन त्या अर्थामुळे आपल्या जीवनात लाभ होण्यासाठी जी पूर्वतयारी सांगितलेली आहे तशी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पूर्वतयारी सांगितलेली आहे. एक अविद्या नाशू हे स्थळ, मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. म्हणजे गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा विषय आणि प्रयोजन काय आहे? विषय आहे अविद्येचा निराश करणं. अविद्या म्हणजे आपली जी चुकीच्या पद्धतीच्या समजुती असतात. अविद्येचा अर्थ आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे, परंतु सर्वसामान्य पद्धतीने विचार केला तर आपल्यामध्ये योग्य पद्धतीने ज्ञानाचा विकास करणं हा विषय आहे. आणि प्रयोजन काय आहे गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं की त्या योगाने आपला परमार्थ अधिक प्रगत करणं आणि मोक्षाकडे आपली वाटचाल होणं किंवा मोक्ष मिळवणं. अशा पद्धतीने पसायदानाकडे त्याची जी अपेक्षित व्यापकता आहे ती लक्षात घेऊन आपण बघितलं तर त्याचं खरं महत्व पटेल आणि ते महत्व समजून घेण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. त्याच्यावर चिंतन अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आता हे पसायदान आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिष्यानी गुरुकडे म्हणजे संत ज्ञानदेवानी संत निवृत्तीनाथांकडेच फक्त मागितलेलं नसून तुमच्या आमच्या हितासाठी अत्यंत कळवळ्याने हे त्यांनी मागणं केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती. आपल्या हितासाठी मनातल्या कळवणाने जसं त्यांनी आपल्या गुरूंकडे मागणं मागितलेलं आहे, परमेश्वराकडे मागणं मागितलेलं आहे, तसे आपल्याकडून सुद्धा काही मागणं मागितलं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं तर आपली जबाबदारी आपल्याला कळेल. पसायदान लिहून आज 700 वर्षापेक्षा अधिक वर्ष झाली आणि प्रत्यक्षात खळांची व्यंकटी सांडो असं ज्ञानेश्वर म्हणत असतील तरी ती खळांची व्यंकटी म्हणजे दुष्टांची जी तिरकस चाल असते वर्तनातली ती अजून गेलेली नाही. असताना आपल्याला वैयक्तिक पातळीवर एक साधक म्हणून, एक अभ्यासक म्हणून स्वतःच्या हिताच्या दृष्टीने माझ्यापुरता विचार करून माझ्यातलं खलत्वाचा अंश हुडकून ते काढून टाकण्याचा प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. कारण परमार्थाचा जो प्रयत्न असतो तो इतरांच्यातलं खलत्व शोधत बसणं हे अपेक्षित नसतं त्याच्यामध्ये, पण स्वतःच्या बाबतीत बाकी प्रामाणिक प्रयत्न करून अशा पद्धतीने आपल्यात सुधारणा घडवून आणणं हा परमार्थाचा विषय असतो. व्यंकटी, खलांची व्यंकटी म्हणजे विचारांचा तिरकसपणा. आणि असं तिरकस वागणं, बोलणं हे कशाने होतं तर आपण बघतोय स्वार्थाने होतं, मोहाने होतं,
चुकीच्या आपल्या इच्छेने होतं आणि ते प्रत्येकाने टाकावं असं मागणं संत ज्ञानदेव मागतात. आश्चर्य असं आहे की संत ज्ञानदेवांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. यज्ञ त्यांनी केला, वाङ्मय यज्ञ, गीता यज्ञ त्यांनी पूर्ण केला, ज्ञानेश्वरी यज्ञ त्यांनी पूर्ण केला, पण स्वतःसाठी त्यांनी काही मागितलं नाही. पण जो समाज त्यांच्यासाठी काहीही करायला तयार नव्हता त्या समाजासाठी त्यांनी मागितलंय. आणि ह्यावरून आपल्याला माऊलींच्या विचारांची, मनस्थितीची उत्तुंगता सहज लक्षात येते. स्वामीजींनी असं म्हटलंय की आपल्यासारखं दुःख दुसऱ्याला न व्हावं याच्यासाठी केलेला ज्ञानशुद्ध प्रयत्न म्हणजे अध्यात्म जगणं. याला पारमार्थिक जीवन असं म्हणतात. आता संतांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख होतात, परंतु वैयक्तिक दुःखाकडे लक्ष न देता संत अध्यात्म जगतात, परमार्थ साधतात. आणि हे सगळं आम्ही जे त्यांनी जे केलं ते आपण कसं करावं ते सोपेपणाने आपल्याला सांगत असतात. ओवी 1 मध्ये प्रार्थना आणि विश्वात्मक देवाकडे मागणी आणि त्याचबरोबर गुरूंकडे आणि श्रोत्यांकडे सुद्धा मागणी ही आपण बघितली. ओव्या 2 आणि 3 मध्ये त्यांनी एकंदर ह्या खलत्वाबद्दल आणखीन वाईट गोष्टी जाण्याबद्दलची मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर 4, 5 आणि 6 या ओव्यामध्ये असं सगळं झाल्यानंतर जी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा व्हावी त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि 7व्या ओळीपासून ह्या पसायदानाच्या मागणीचा उपसंवाद किंवा समारोप ते करतायत. आता हा सगळा थोडक्यात आढावा आपण परत एकदा अत्यंत स्वल्प पद्धतीने थोडक्यात अत्यंत थोडक्यात घेऊ. ज्ञानेश्वरांनी त्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितलाय की त्यांनी या यज्ञाने संतुष्ट होऊन आपल्याला पसायदान द्यावं. ही पहिली ओवी. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये ज्ञानदेवांनी जे मागितलंय आणि ते ज्यामुळे या विश्वात घडण्याची शक्यता आहे त्या परिस्थितीची मागणी ओवी 4 मध्ये आणि 5 आणि 6 अशा एकंदर 3 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर ज्ञानदेव करतायत. मागच्या पाठात आपण ओवी 4 जरा विस्ताराने बघितली. त्याच्यामध्ये आपण संत संगतीचं महत्व जाणून घेतलं. संत संगती, सद्गुरु उपदेश, त्या उपदेशाचं पालन, या सगळ्यांनी काय काय लाभ होऊ शकतो यावर चिंतन केलं. आणि अशा प्रकारच्या संत सज्जनांची मांदियाळी निर्माण हो आणि अशी झाली तर त्यांच्याकडून सर्व भूतमात्रांचं कल्याण घडेल, ते घडो अशी माऊलींची अपेक्षा देखील मागच्या 4थ्या ओळीमध्ये त्यांनी व्यक्त केली हे आपण पाहिलं. अर्थात हे घडण्या अगोदर किंवा ही घडण्याची परिस्थिती निर्माण होण्यासाठी प्रत्येक मानवाने स्वतःमध्ये सुधारणा होण्यासाठी आपापलं खलत्व कमी करून अंतरी सद्भाव निर्माण होण्यासाठी काय करायचं आणि अशा सन्मार्गाला लागलेल्या लोकांची मैत्री होऊन परस्पर कल्याणासाठी काय करायचं ह्याचा विचार आपण ओवी 2 मध्ये बघितला. अशा प्रकारच्या वर्तन क्रांतीमधून मानवाच्या मनातील दुरिताचा, पापाचा अंधकार दूर होऊन सर्व विश्वातली मानवता स्वधर्म आणि स्वकर्तव्य पालनाच्या ज्ञान प्रकाशाने उजळून गेल्यावर विश्वातल्या सर्व भूतमात्रांचं कल्याण घडो आणि मग ज्याची ज्याची जी जी वांछा असेल ते त्याला प्राप्त हो, मिळो किंवा मिळेल असा आशीर्वाद माऊलींच्या अंतरंगातून व्यक्त झालाय. हा ओवी 3 मधला आशय सुद्धा आपण विस्ताराने पाहिला, त्याच्यावर चिंतन केलं, त्याचा अभ्यास केला. वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटतू भूता, हे आपण मागच्या पाठात बघितलं. आज 5 आणि 6 या 2 ओव्यांचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत, त्याच्यावर चिंतन करणार आहोत, त्याचा अर्थ अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला कल्पतरूंचे आरव, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन
मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. या 2 ओव्या आपण आता बघणार आहोत. पूर्वतयारीच्या दृष्टीने फळांची व्यंकटी सांडली, सत्कर्मातली रती वाढली, विश्वावर स्वधर्माचा उदय झाला. आणि यानंतर आता पुढल्या ओव्यामध्ये संत माऊलींनी, ज्ञानदेवाने विविध दृष्टांतांच्या आधारे दाष्टांत मांडलाय. त्या ओव्या अशा: चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. आता ह्या 2 ओव्यांच्या मध्ये कल्पतरू, चिंतामणी, पियुषाचा सागर, चंद्र, मार्तंड या सगळ्यांचे दृष्टांत देऊन त्या दृष्टांतामध्ये जी उणीव आहे ती दाखवून ती दाष्टांत त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि असे जे संत आहेत ते आमचे आप्त होत, सोयरे होत. ह्या संतांच्या छायेत जर आम्ही बसलो तर आमच्या चुकीच्या कल्पनांना पूर्ण वेळ मिळेल. कुठल्याही प्रकारची चिंता जी आपल्या जीवनात असते ती संत नष्ट करतील. आणि त्यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागल्यानंतर आपल्या जीवनात जे अनेक प्रकारची दुःख आहेत, अनेक प्रकारचे ताप आहेत, त्रिविध ताप, अध्यात्मामध्ये त्रिविध ताप म्हटलं जातं, त्या त्रिविध तापाची निवृत्ती होते. आणि अशा पद्धतीने आपलं जीवनात क्रांती घडते. हे त्रिविध ताप म्हणजे जे दुःखाचे प्रकार आध्यात्मिक परिभाषेत सांगितलेले आहेत, तो एक आध्यात्मिक ताप आहे की देहामुळे जे रोग उत्पन्न होतात, अनेक रोग देहाचे जे उत्पन्न होतात, देहात काही बिघाड झाल्यामुळे जे उत्पन्न होतात आणि त्या रोगामुळे जे दुःख भोगावं लागतं त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. देहाच्या बाहेरील परिस्थितीने निर्माण होणारी दुःख असतात ती अधिभौतिक ताप असतात. म्हणजे बाहेरची परिस्थिती आहे, पूर असेल किंवा काय म्हणतात वादळ असेल, अनेक प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये जीव, जंतू, जनावर म्हणजे पंचमहाभूत आणि इतर सचेतन प्राणी म्हणजे जीव, जंतू, जनावर यामुळे जी दुःख निर्माण होतात त्याला अधिभौतिक म्हणतात. आणि आपल्याच कर्मानी जी दुःख निर्माण होतात, म्हणजे आपण म्हणतो ना की माणसाला चांगल्या वाईट कर्माची भोग भोगायला लागतात आणि त्यामुळे स्वर्ग नरक अशा गोष्टी होऊ शकतात. अशा प्रकारची जी दुःख आहेत त्याला अधिदैविक ताप म्हणतात. म्हणजे एक दुःखांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं क्लासिफिकेशन जे आहे ते केलेलं आहे, पण तो असे सगळ्या प्रकारचे ताप जे आहेत ते संत संगतीने किंवा संतांच्या उपदेशाचं पालन केल्यानंतर निघून जातील असं माऊली या इथे म्हणतात. आता आपण ह्या दोन्ही ओव्यांचा थोडा अधिक अर्थ समजून घेण्यासाठी चिंतन करूया. चालत्या कल्पवृक्षांचं उद्यान, चला कल्पतरूंचे आरव, सचेतन चिंतामणींचे गाव, चिंतामण्यांचं गाव म्हणजे चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, अर्णव पियुषांचे, जे अमृताचे बोलते सागर आहेत, जे अमृताचे बोलते सागर आहेत, जे निष्कलंक असे चंद्र आहेत, जे तापरहित असे सूर्य आहेत, अशा प्रकारचे सज्जन, या गुणांचे सज्जन आहेत ते सर्वांना प्रिय होत. मागल्या ओव्यामध्ये ईश्वरनिष्ठ सज्जनांकडून काय मिळेल किंवा काय फायदा होईल याचा माऊलींनी काही अपेक्षा व्यक्त केली. आणि अशा सज्जनांना जे भेटतील त्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत त्याचं सांगतायत. सूर्य उगवला, पृथ्वीवर अंधार गेला, पण आपण जर का पांघरुण घेऊन झोपून राहिलो, तोंड फिरून पडून राहिलो, तर सूर्य उगून सुद्धा आपल्याला लाभ नाही, काही लाभ नाही. म्हणून ह्या दोन ओव्यामध्ये ज्ञानदेवांनी सज्जनांचं पण महत्व सांगितलेलं आहे आणि ते
स्वतःच्या हिताच्या दृष्टीने, मानव हिताच्या दृष्टीने सगळ्यांना जवळचे वाटले पाहिजेत, सोयरे वाटले पाहिजेत, आपले वाटले पाहिजेत. आणि ते जे जे सांगतील ते आपल्या हिताकरिताच सांगतील हा विश्वास वाटला पाहिजे. अशी प्रार्थना ते विश्वात्मक देवाजवळ करत आहेत. आता ह्या ओव्यामध्ये सज्जन हे उपमेय आहेत. सज्जन किंवा संत जे आहेत ते उपमेय आहेत. आणि कल्पतरू, चिंतामणी, समुद्र, चंद्र आणि सूर्य ही उपमान आहेत. उपमेय आणि उपमान ह्याच्यामधल्या एखाद्या सारखेपणामुळे किंवा साधारणामुळे जेव्हा फरक दाखवला जातो किंवा अभेद दाखवला जातो, तेव्हा जो शाब्दिक प्रकार होतो, भाषिक प्रकार होतो, त्याला भाषिक अलंकार म्हणतात, त्याला रूपक अलंकार म्हणतात. आणि ह्या रूपक अलंकाराचे 3 प्रकार आहेत: न्यून रूपक, समरूपक आणि अधिक रूपक. आणि ज्ञानदेवाने इथे अधिक रूपक केलेलं आहे. म्हणजे संत कल्पतरू आहेत, संत हे कल्पतरूच आहेत किंवा कल्पतरूंसारखे आहेत असं म्हणणं हे साधं रूपक झालं असतं. पण संत हे चालते कल्पतरू आहेत असं म्हणणं म्हणजे उपमानापेक्षा उपमेय हे अधिक गुणाने आहे हे सांगणं आहे. बघा, कल्पतरू चालत नाहीत, पण संत कल्पतरू मात्र चालतात. कारण संत हे फिरणारे आहेत, सगळीकडे जाणारे आहेत, त्यामुळे ते चालणारे फिरणारे कल्पतरू आहेत. आणि संतामध्ये हा कल्पतरूंच्या पेक्षा अधिक गुण झाला, म्हणून हे जे रूपक आहे ते अधिक रूपक या प्रकाराचं येतं. माणसाच्या आता ह्या कल्पतरू ही संकल्पना काय आहे, तर ती कल्पना अशी आहे की माणसाच्या मनात अनेक इच्छा असतात. त्याचे अगदी 2 प्रकार केले आपण, क्लासिफिकेशन केलं की एक साधारण किंवा सामान्य इच्छा आणि विशेष किंवा असाधारण इच्छा. आपल्या नेहमीच्या जीवनातल्या इच्छा असतात त्या सामान्य इच्छा असतात, परंतु काही विशेष इच्छा किंवा अतिशय मोठ्या महत्वाकांक्षा आपल्याला असू शकतात. अशा 2 प्रकारच्या इच्छा आहेत. सामान्य इच्छा ह्या आपल्या प्रयत्नांनी आणि आपल्याकडे जे आपल्याला अनुकूल प्रारब्ध असेल त्यांनी पुऱ्या होतात. पण ज्या विशेष इच्छा असतात त्या सहजासहजी पूर्ण होणं कठीण असतं. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागतात. त्यासाठी मोठं साधन उपलब्ध झालं पाहिजे. आणि मग अशा महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी, त्या मोठ्या इच्छा, असाधारण इच्छा पूर्ण होण्यासाठी पुराणामध्ये, संत वाङ्मयामध्ये आपल्याला कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी अशा गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आणि ह्या ज्या अलौकिक वस्तू आहेत, म्हणजे कामधेनू काय, कल्पतरू काय, चिंतामणी काय, ह्या गोष्टी अलौकिक गोष्टी आहेत आणि त्या माणसाला सहसा प्राप्त होत नाही. पुराण हा एक आपला आध्यात्मिक किंवा पारमार्थिक वाङ्मयातला अत्यंत महत्वाचा एक भाग आहे. आता आपल्या विषय चर्चेचा नाहीये, परंतु जाता जाता त्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची तर 18 पुराण आहेत असं आता म्हटलं तर 18 मुख्य पुराण आणि 18 उपपुराण आहेत. खूप पूर्वी 100 कोटी श्लोकांचं एकच पुराण होतं. आणि असं म्हटलं जातं की व्यासानी त्यांची 4 लाख श्लोकांच्या, म्हणजे एक पुराण 4 लाख श्लोकांचं असं 18 पुराणं केली. अर्थात त्याच्याबद्दलची सगळी जी माहिती आहे ती ऑथेंटिक नाही. ती जी काही उपलब्ध आहे ती असं म्हणतात की ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, नारदीय, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्म वैवर्त, वराह, लिंग, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड अशी ही 18 पुराणं आहेत. पुराण या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ प्राचीन असा आहे. एका पुराणाच्या मताने, म्हणजे वायू पुराण नावाचं जे पुराण आहे त्याच्या मताने, पुरा म्हणजे पूर्वी आणि अन म्हणजे अस्तित्वात असणं. पुराण हा शब्द पुरा आणि अन या 2 शब्दापासून झालेला आहे. आणि म्हणून पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराण असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. आणि प्रारंभीच्या काळामध्ये प्राचीन कथा, आख्यायिका
त्या परंपरागत वाङ्मयालाच पुराण हे विशेषण लावलं जात असावं. मत्स्य आणि वायू या पुराणांच्या मते ब्रह्मदेवाने आधी पुराणांची निर्मिती केली आणि नंतर त्यांच्या तोंडून वेद बाहेर पडले. म्हणजे वेदाच्याही अगोदर पुराण आहेत असं काही मतं मांडली जातात. आणि भागवत ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने एकेका मुखाने एक एक वेद निर्माण केला आणि नंतर चारही मुखांनी इतिहास किंवा पुराणांची निर्मिती केली असंही म्हटलं जातं. अर्थात पुराणामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि आता इथे फक्त पुराणाचा रेफरन्स आला की ही जी कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे उदाहरणं दिलेली आहेत त्याच्याबद्दलची अधिक माहिती किंवा त्याच्याबद्दलचे अधिक रेफरन्सेस पुराणात असतात. आता कल्पतरू काय आहे? सर्वसाधारण वृक्ष एकाच प्रकारची फळं देतात, पण कल्पतरू हे जे वृक्ष असतं ते मागितलेलं फळ देतात. म्हणजे थोडक्यात कुठलीही इच्छा ते पूर्ण करतं. असं जे झाड ते कल्पतरू. आता या कल्पतरूंसारखे संतांजवळ इच्छिलेलं जे जे आपल्याला इच्छा आहे ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असतं. म्हणजे कल्पतरूंचं जर सामर्थ्य संतांमध्ये आहेच, पण संत हे कल्पवृक्षांपेक्षा श्रेष्ठ आहेत. का कल्पवृक्ष एखादाच असतो, पण माऊलींच्या जगतात संतांचे आरव आहेत. म्हणजे संतरूपी कल्पवृक्षांची उद्यानं आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. कल्पवृक्ष एका ठिकाणी स्थिर असतो, त्यामुळे कोणी त्याच्यावर पोहोचून प्रार्थना करायला लागला तरच त्याला त्याचं इच्छित फळ मिळणार. तो कल्पवृक्ष स्वतः होऊन काय कुणाजवळ जाऊन त्याचं दुःख समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही. पण माऊली संत हे चालतं कल्पवृक्ष आहेत. ते स्वतः दीन आणि दुःखी आज्ञ जीवांजवळ जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पवृक्ष असो की चिंतामणी असो. चिंतामणी म्हणजे असाच एक कुठला तरी विशेष मणी की जो तुमची काही चिंता असेल तर दूर करतो आणि तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त करून देतो. पण कल्पवृक्ष काय की चिंतामणी काय? ते काय देणार? आपण जे मागितलं ते देणार. आता हे आपण मागितलेलं जे आहे ते मागणाऱ्याच्या खऱ्या हिताचं आहे किंवा नाही, ते त्याला खरं शाश्वत सुख देणार आहे की नाही, मागणाऱ्यातून जे सुख मिळणार आहे ते त्याला योग्य आहे की अयोग्य आहे, ह्याचा विचार काही ते चिंतामणी किंवा कल्पवृक्ष करणार नाही. पण संत असे आहेत की ते सहृदय आहेत आणि विचारी आहेत आणि मागणाऱ्याला त्याच्या खऱ्या सुखाचं काय ते त्याला सांगतात. इतकंच नाही तर काय मागायचं तेही सांगतात. या पसायदानात आपण तोच विचार संतांचा बघतोय की काय पद्धतीने विचार करावं, काय मागावं, काय सोडावं, काय पद्धतीने आपली प्रगती करून घ्यावी हे आपल्याला संत सांगतात. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती कुसोनी शिणू हरिती देती सुख. संत हे कल्पवृक्षांसारखे आहेत, चिंतामणी रत्नांसारखे आहेत. पण चिंतामणी जरी आपल्याला जे काही पाहिजे असेल ते प्राप्त करून देतो किंवा चिंता दूर करतो असं म्हटलं तरी सुद्धा चिंतामणी जो आहे तो एक शेवटी रत्न आहे किंवा एक मणी आहे, एक विशेष एक प्रकारचं दगड आहे किंवा एक प्रकारचं रत्न आहे. तो जड आहे, अचेतन आहे, म्हणजे त्याला काही चेतना नाहीये. आणि असा चिंतामणी एखादाच असतो. पण ईश्वरनिष्ठ सज्जनांची मानदेळी म्हणजे चेतन चिंतामण्यांचं गाव आहे. म्हणजे अनेक चिंतामणी एकत्र आपल्याला जर पाहिजे असतील तर सज्जनांच्या मांदियामध्ये ते मिळतील. चिंतामणी रत्न जड असल्यामुळे त्याला अंतःकरण नाही, त्यामुळे चिंता करणाऱ्या माणसाच्या चिंतेचं मूळ कारण काय आहे ते हे सांगू शकणार नाही. आणि त्याप्रमाणे एखाद्याने अयोग्य इच्छा दिली तरी ते पूर्ण करतील. पण संत हे चेतन चिंतामणी असल्यामुळे ते समोरच्यांच्या चिंतेचं बीज काय आहे ते जाणून ते बीजच नष्ट करतात आणि मग अयोग्य इच्छाच निर्माण होऊन देत नाही. ह्या सगळ्या उपमेचा किंवा रूपकाचा अर्थ असा आहे की कल्पतरू आणि चिंतामणी यापेक्षा संतांच्या ठाई अनेक प्रकारचे अधिक गुण आहेत.
संत ज्या साधनाने हे सर्व अलौकिक प्राप्त करून घेतात ते साधन म्हणजे त्यांची साधना आणि त्यांची अलौकिक वाणी. आणि म्हणून त्या अलौकिक वाणीमुळे माऊली या संतांच्या मांदिळ्यांचं वर्णन अमृताचे बोलते सागर असं करतायत. बोलते जे अर्णव पियुषांचे. अर्णव म्हणजे समुद्र आणि पियुष म्हणजे अमृत. आपल्याला समुद्र मंथनाची कथा माहिती आहे. अमृत निघालं आणि ते कुणी घ्यायचं, ह्याच्यात देव आणि दानवामध्ये युद्ध झालं असं म्हटलं जातं. विष कोणी प्यायला तयार नव्हतं. शेवटी निळकंठ शंकरानी ते विष प्यायलं आणि तो वाद संपला असं म्हटलं जातं. तर ते थोडं अमृत निघालं आणि त्या अमृताने काही लोकांचं किंवा काही देवांचं किंवा काही तिथे असलेल्या लोकांचं काही कल्याण झालं. पण संत हे अशा अमृताचे समुद्र आहेत. अमृतामध्ये सगळ्या रसांचा समावेश असतो, तर संतांच्या वाणीमध्ये सगळ्या रसांचा उगम आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो रस आहे त्याला कैवल्य रस म्हणतात. या कैवल्य रसाचं वर्णन श्रुतीने केलेलं आहे. त्याला रसो वै सहा असं वर्णन केलेलं आहे आणि परमात्म्याचं वर्णन आहे. ज्याच्या भक्तिप्रेमाच्या रसाने अविट आनंद प्राप्त होतं त्या श्रेष्ठ रसांचा लाभ संतांकडून होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संतांचं वैशिष्ट्य असं आहे की अमृताला आणि त्या अमृताच्या समुद्राला दोघांना बोलता येणार नाही, पण संत हे बोलते अमृताचे सागर आहेत. अमृत समोर असलं म्हणजे त्या अमृताचे गुण आपल्याला माहीत नसले तर काय उपयोग आहे. पण संत हे अमृताचे असे सागर आहेत की जे स्वतः आपल्याला त्याच्या उपदेशांचं सामर्थ्य आणि परिणाम समजावून सांगतात. अमृत येते ही पैजा जिंके असा त्यांचा शब्द असल्याने हे अमृत रूप संतच आपल्याला सांगतात आणि त्यातील जीवन कृतार्थ करणाऱ्या नव्हे समोरच्या माणसालाही अमृत बनवणाऱ्या तत्वज्ञानाचं महत्व आपल्याला कळावं, सर्वांना कळावं म्हणून रसाळ शब्दांनी आपलं मन आकृष्ट करून घेतात. तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात म्हणतात. आता पुढची ओवी ज्याच्यामध्ये परत हेच वर्णन आहे. चंद्रमय जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की परमेश्वरापेक्षा सुद्धा सद्गुरू किंवा संत सज्जन हे अधिक जास्त मोठे आहेत. कारण त्या परमेश्वराकडे कसं जायचं ह्याच्याबद्दल त्यांनी अखंड साधना केलेली असते आणि ती साधना अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते हात धरून चालून चालून सांगतात. फक्त त्यांचा संगतीत राहिलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं ते आपण ऐकलं पाहिजे. कल्पतरू आणि चिंतामणी हे मनोकामना पूर्ण करतील, अमृत मृत्यूचं भय घालविल, पण एवढं करून त्यामुळे मनाला शांती मिळेल असं सांगता येत नाही. आणि मग ही शीतलता कोण देतं, तर शीतलता आणि शांती देणाऱ्या चंद्रासारखे संत आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. चंद्रमेजे आलांछन, आता जो शांती देणारा आकाशातला चंद्र आहे त्याला डाग आहेत, लांछन आहेत, पण आमचे संत मात्र अलांछन आहेत. चंद्र आहेत, डाग नसलेले चंद्र आहेत. चंद्राच्या शीतल प्रकाशाची गोडी ही राजाला आणि रंकाला जशी सारखीच प्राप्त होते त्याप्रमाणे भूतमात्रांच्या बाबत संतांची समता असते. सर्वांना शीतल प्रकाशाची गोडी आणि अलांछन अशा चंद्रप्रकाशाची गोडी संतांपासून मिळते. माधुर्ये चंद्रिका सरिसी राया रंका तैसा तो सकळिका भूता समूह. चंद्र ताप दूर करतो, शांती देतो, शीतलता देतो,
त्याप्रमाणे साधूची संगती ही ताप दूर करणारी आहे. एक सुभाषितकार म्हणतात, चंदनम शीतलम लोके चंदनाद्रिच चंद्रमा चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. चंद्राच्या शीतल चांदण्यामुळे कदाचित स्थूल शरीराचा ताप शांत होईल, पण मानसिक किंवा आध्यात्मिक ताप शांत होणार नाही. पण संत संगती तिन्ही प्रकारचे ताप दूर करते. चंद्राचा उदय झाला, चंद्राकाशात आला की चंद्र विकासी कुमुद कमळ विकास पावतात. काही जी कमळं असतात ती चंद्रप्रकाशात विकसित होतात. पण सद्गुरूंच्या उपदेशामुळे अविद्येच्या अंधारात मिटलेल्या जीवरूपी कमळाच्या ज्ञानवृत्तीच्या पाकळ्या उमलतात. म्हणजे जो जीवरूपी माणूस, जीवरूपी जे अस्तित्व आहे ते अविद्येच्या अंधारात त्या कमळाच्या, त्या जीवरूपी अस्तित्वाच्या कमळाच्या अविद्येच्या अंधारात सगळ्या पाकळ्या मिटलेल्या असतात. पण संतांच्या ह्याच्यात त्या सुद्धा उमलतात. पौर्णिमेचा चंद्र हा सर्व कलांनी म्हणजे सर्वांगाने पूर्ण असतो, तसे साधूचे नित्य तृप्त असल्यामुळे परिपूर्ण असतात. परमेश्वर परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे ते सच्चित आनंद स्वरूप असतात. त्यांना कोणाच्याही कुठल्याही अपेक्षा नसतात. चंद्राच्या कला ज्या आहेत त्या अधिक होतात. म्हणजे चंद्र जो आहे तो पौर्णिमेचा मोठा असेल, परंतु नंतर हळूहळू त्याच्या कला कमी होत जातात. पण संत मात्र सदा पूर्ण असतात, त्यांच्या कला कधीच कमी होत नाहीत. तसा चंद्र हा परप्रकाशित आहे, तो सूर्याकडून आपला प्रकाश घेतो आणि दिवसभर तो सूर्यासमोर निस्तेज असतो. तसं संत परप्रकाशित नाहीत, ते स्वयंप्रकाशी आहेत, आत्मप्रकाशाने उजळून निघाले आहेत. म्हणून ह्या सगळ्या वर्णात संत हे असे निर्दोष, परिपूर्ण आणि आत्मप्रभा आहेत. म्हणून ज्ञानदेव त्यांना चंद्रमय जे अलांछन असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य. संत हे सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यास सामर्थ्यशाली आहेतच, पण सर्व सामर्थ्यामध्ये इतरांना तापदायक होण्याचा एक दुर्गुण निर्माण होत असतो. जसा उष्ण काळात म्हणजे दुपारचा मध्यान्हीचा सूर्य हा तापदायक असतो, तसे सामर्थ्यशाली माणसं जी असतात ती कधी कधी तापदायक होऊ शकतात. पण संतांमध्ये सामर्थ्य असतं पण तापदायक पण नसतो, आणि म्हणून ते तापहीन मार्तंड आहेत, तापहीन सूर्य आहेत. इतरांची दुःख करण्यात कनवाळू आहेत. स्वतःच्या ज्ञानाने, आचरणाने शुद्ध निर्मल असणारे आणि मनीच्या कळवळाने इतरांचं जीवन उज्ज्वलित करण्याचं सामर्थ्य असणारे, पण इतरांना कधीही तापदायक न होणारे असे हे सुजाण संत सज्जन सर्वांना सोयरे म्हणजे अत्यंत जवळचे होत किंवा वाटोत अशी प्रार्थना करतायत. माऊली म्हणतात ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. ईश्वर निष्ठेचा अविचल पाया ज्यांच्या जीवनाला लावला आहे अशा प्रकारचा ज्ञानदेवांचा हा सज्जन आहे. इथे योजलेल्या सज्जन शब्दामध्ये सत आणि जन या शब्दातील सत्पद जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. अशा सत्स्वरूप परब्रह्माशी ज्यांचा तादात्म्य संबंध आहे तेच मुख्य अर्थाने सज्जन होत. आणि अशा प्रकारचे सज्जन सर्वांना सोयरे वाटले पाहिजेत. सोयरे याचा अर्थ प्रिय वाटले पाहिजेत, आपले वाटले पाहिजेत, जवळचे वाटले पाहिजेत. आता आपण बघतो जगामध्ये अनेक लोक असतात की काहीतरी लौकिक प्राप्तीसाठी, फलप्राप्तीसाठी संतांना शरण जातात. पण अशा प्रकारचे लाभ, लौकिक लाभ किंवा प्रापंचिक लाभ हे काही सत्संगतीचं खरं प्रयोजन नाहीये. लौकिक फळाच्या प्राप्तीसाठी जेव्हा संतांकडे जाणं होतं, संतांचा आश्रय घेतला जातो, तेव्हा तो
त्या माणसाची वैयक्तिक स्वार्थी गरज म्हणून असतो, आवड म्हणून नसतो. इथे ते म्हणतायत की तिथे संत प्रिय नसतात, तर स्वतःचे विषय, स्वतःच्या मागण्या प्रिय असतात. आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी साधन हे केवळ संत किंवा संतांचा उपयोग साधन म्हणून केलं जातं किंवा ते साधन मानले जातात. आणि म्हणून इथे ज्ञानदेव म्हणतायत की संत हे आपले साधन न वाटता ते आपल्याला प्रिय वाटले पाहिजे, ते आपले खरे हितचिंतक आहेत असं आपल्याला कळलं पाहिजे. सोयरे म्हणजे बऱ्याच वेळा नातेवाईक समजलं जातं किंवा ज्ञातीबांधव समजलं जातं, पण इथे ज्ञानेश्वरमध्ये सोयरा पाहुणा जे शब्द आहेत ते आवडता या अर्थी वापरलेले आहेत. कारण नातेवाईक आणि ज्ञातीबांधव आपल्याला प्रिय असतीलच असं नाही, आणि म्हणून त्या अर्थी सोयरा हा शब्द वापरलेला नाही, तर जवळचे, आपुलकीचे, आपलं हित पाहणारे, अशा पद्धतीने आवडते किंवा प्रिय असे संत जर का वाटायला लागले तर विश्वाचं आणि मानवी अंतःकरणाचं जे दैन्य आहे ते सहजच फिटेल. म्हणून ज्ञानदेव प्रार्थना करतायत की संत सज्जन सर्वांना प्रिय होत. आता हा सगळा परत माणसाच्या मनाला उपदेश केलेला आहे. तू काय कर, कुठली इच्छा कर, कशासाठी संतांकडे जा, संतांकडे गेल्यानंतर तुला काय फायदा होईल, हा सगळा वर्तनाचा भाग आहे. मनशक्ती केंद्रामध्ये मनाचा अभ्यास केला जातो. कशासाठी? तर मन अधिक उन्नत होण्यासाठी. मनाला काय हवं असतं? सुख हवं असतं, समाधान हवं असतं, आनंद हवा असतो, शांती हवी असते. आणि ही जीवनात मिळते का? तर आपला अनुभव असा आहे की सगळी सुखसाधनं खूप वाढत्या प्रमाणात सध्या उपलब्ध आहेत, पण जीवन सुखी झालेलं नाही. जीवनातला ताण वाढतोय, संघर्ष अटळ होत आहेत, प्रत्येक कुटुंबाची वेगळी कथा आहे. आणि मग हे जर का टाळायचं असेल तर जे मन सुख समाधान आणि शांती आनंद याची इच्छा करते पण प्रयत्न चुकीचे होतात, ते मन अधिक जाणकार, अधिक प्रगत व्हायला हवं, उन्नत व्हायला पाहिजे. उन्नत म्हणजे मन म्हणजे मनाची शुद्धी, मनाने जी आपण कर्म करतो त्या कर्माची शुद्धी. निरपेक्ष सत्कर्माने कर्मशुद्धी होते आणि अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण वागण्याने ती टिकून राहते. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही मार्गाने ते कसं साधावं हे ज्ञानेश्वरीमध्ये सविस्तर सांगून झाल्यावर ते सगळं अगदी सारांश रूपाने माऊली पसायदाना सांगतायत. स्वतःतले दोष म्हणजे खलत्व जाणून ते दूर करावे, त्यानंतर काही निस्वार्थ निरपेक्ष सेवा कार्याचं व्रत घ्यावं, ती सत्कर्मी रती त्याचं सातत्य राहण्यासाठी संत संगतीत राहणं, सज्जनांची मैत्र व्हावं. आणि असे जे सज्जन आहेत, आपल्याला हितच सांगणारे आहेत, आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणारे आहेत, आपल्याला दिशा दाखवणार आहेत, ते आपल्याला आपले वाटावे आणि त्यांच्याकडे आपण खऱ्या आपल्या कल्याणासाठी जावं. असं सगळं झालं की जीवनातल्या दुरिताचा अंधकार जाऊन स्वधर्म वर्तनाच्या प्रकाशाने उजळलेलं जग निर्माण होईल आणि मग प्रत्येकाची वांछा, प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल. आता हे सगळं कळतं, पण हे कळणं सोपं आहे, वळणं सोपं नाही. म्हणून हे सगळं जे आहे ते समजून घेऊन, नेटाने करून, आणि मग ते केल्यानंतर आपलं जीवनामध्ये काही परिवर्तन घडतं, अधिक सुखी समाधानी होतं, जीवन शांत होतं. याचा अनुभव घेणं म्हणजे त्याला साधना म्हणतात. मागच्या एका ओळीमध्ये आपण सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख ही बघितली. तामसिक सुख किंवा काही प्रकारची राजसिक सुख ही आपल्याला त्या त्या क्षणाला सुख देतात, परंतु नंतर प्रचंड दुःख निर्माण होतात. हे सत्व आणि रज आणि तम हे त्रिगुण जे आहेत, हे त्रिगुण खूप महत्वाचे आहेत अभ्यासाच्या दृष्टीने आणि स्वतःच्या
सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने. त्या त्रिगुणाबद्दल आपण अधिक विस्ताराने शक्य झालं तर एखाद्या पाठामध्ये बघणार आहोत. पण हे सगळं करणं म्हणजे एकीकडे प्रपंच न सोडता प्रपंचासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न करून त्याला परमार्थाची साथ देणं, ह्यालाच प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय म्हणतात. आणि संत आपल्याला हेच करायला सांगतात. आणि ह्या सगळ्याची प्रेरणा आपल्या चित्तात जागी व्हावी, स्थिर व्हावी, हे राहण्यासाठी आपण पसायदानाचं चिंतन आणि अभ्यास करतो. पसायदानाच्या 9 ओव्यांपैकी 6 ओव्यांचा अन्वयार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या ओव्या आपण पुढच्या अजून 2 भागामध्ये म्हणजे साधारणतः 7-8 ही एका पाठामध्ये आणि 9वी किंवा समारोपाचा भाग हा शेवटच्या पाठामध्ये आपण घेणार आहोत. आणि आता आपण आपल्या पसायदान प्रार्थनेकडे जाणार आहोत. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी ही पसायदान प्रार्थना म्हणावी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांचील तो तेला हो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आधी पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरी ज्ञान देओ, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. हरिओम 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 तत्सत. सर्वांना धन्यवाद.